मुंबई महाराष्ट्रामध्ये दशावतारा मराठी चित्रपट सध्या हाऊसफुल चाललाय। कोकणात येणारे विनाशकारी प्रोजेक्ट कसे कोकणच्या समृद्ध निसर्गाचे आणि नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करत आहेत हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे, मूळ सामाजिक विषय आहे। आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे इथल्या लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि शक्तीचा। कोकणातील राखणदार श्री कातळोबा। आज सुद्धा आपण अशा देवस्थानाला भेट देत आहोत, ते म्हणजे आमच्या देऊळ गावातील श्रद्धास्थान श्री देवडोबा। देवडोबा देवस्थान काहीसे उंचावर आहे, त्यामुळे इथे जाणे म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार पाहण्यासारखा आहे। इथून जाणारी दूरवर नजर, जयगडच्या विस्तीर्ण खाडीचा नजराणा, आजूबाजूच्या डोंगर रांगा, पर्वत रांगा, इथूनच शेतातून जाणारी नागमोठी वाट, सर्व काही सुखद, अवर्णनीय, जणू काही निसर्गाचे वरदानच। चला तर मग आपण प्रत्यक्ष अनुभवूया। नमस्कार मंडळी, नमस्कार। मुक्काम पोस्ट देऊळमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपण अशा ठिकाणी आलोय, एक अपरिचित असं हे देवस्थान आहे। देऊळगावचं मूळ देवस्थान, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचं श्रद्धास्थान देऊळगावचा देवडोबा। आजच्या पिढीला हे देवस्थान माहीत नाहीये आणि त्यासाठी खास आज मी इथे आलेलो आहे, जेणेकरून जी पुढची पिढी आहे त्यांचं इथे या देवडोबाबद्दल काहीशी आम्हाला माहिती कळेल आणि इथे लोकांना त्याचा दर्शनाचा लाभ घेता येईल। तर आता इथे हे देवस्थान आहे आणि आता आपण तिथे दर्शनाला चाललेलो आहोत। हे एक देवाचं पवित्र स्थान आहे, याला आपण सान अशी म्हणू शकतो। त्या सानेचा मान पहिला आहे। ग्रामदेवतेची जेव्हा पालखी येते तेव्हा इथेच ती स्थिरावते। आणखीन बऱ्याचशा ज्या शिमगा महोत्सव साजरा केला होता, त्याच्या ज्या बैठका असतात, त्याचं नियोजन असतं, पालखीचा जो आराखडा ठरवला जातो, आणखीन बऱ्याचशा ज्या चर्चा इथे केल्या जातात त्या या परिसरात केल्या जातात। इथे बघा कसं गर्द घनदाट जंगल आहे, फार मोठी देवराई ज्याला आपण म्हणू शकतो। आणि देऊळगावचे ज्या काही धार्मिक जे विषय असतात ते इथे सोडवले जातात। पहिला मानायचं आहे देऊळगावचा देवडोबा। तर आपण आता पुढे जाऊ, मंदिराचं दर्शन घेऊया साक्षात। देवडोबा की अतिशय पुरातन असे देवस्थान आहे आणि लोक आज ही जुनी मंडळी आहेत त्यांचा अतिशय श्रद्धेचं आणि भक्तीचं असं हे देवस्थान आहे देऊळगावचा श्री देवडोबा। बरेचसे जे जुनी गाणी आहेत किंवा देऊळगावाचे जे रचलेले अभंग आहेत, जुने जे बुवा होते, भजनी बुवा असतील किंवा नाच गाणी असतील, तिथे या देवस्थानचा उल्लेख केला जातो। आणि आजही जी गावात जी लग्न होतात पहिला मान इथे या देवस्थानावर पत्रिका ठेवून याचा आशीर्वाद घेऊन मग पुढच्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते। तर ही माहिती किंवा हा जो व्हिडिओ दाखवण्यामागचं मूळ कारण आहे की पुढची जी पिढी आहे त्यांना ह्याची माहिती असायला पाहिजे, त्यांनी इथे आलं पाहिजे। आणि शिमग्यामध्ये फार मोठा उत्सव साजरा केला इथे। तर ह्या देवस्थानाला नक्की भेट घ्या। मी पण इकडे आता नतमस्तक होतो आणि देवडोबा चरणी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि आमच्या कुटुंबाची भरभराट होऊ दे। देवडोबा महाराज की जय।